जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलंही यश आपल्यापासून फार दूर राहू शकत नाही. येणाऱ्या संकटांना न डगमगता मार्ग करीत राहिल्यास आपणास अपेक्षित यश प्राप्त होते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवीन विडी घरकुल येथील रहिवासी दत्तात्रय साळुंखे हे होय. 2000 रुपयांची गुंतवणूक करून चालता फिरता नाश्ता सेंटर त्यांनी सुरू केलं आहे. या व्यवसायातून दिवसाला 800 ते 900 रुपये कमवत असून महिनाअखेरपर्यंत 23,000 ते 25,000 रुपयेपर्यंतची कमाई ते करत आहे. पाहूया दत्तात्रय साळुंखे यांची ही प्रेरणादायी कहाणी. दत्तात्रय गुरप्पा साळुंखे. मग त्यानंतर मी अगोदर यशवंत मिलमध्ये कामाला लागलो. मग त्यानंतर 96मध्ये मिल सोडून टाकली. म्हणजे बंद व्हायच्या अगोदरच सोडून टाकली. सोडल्यानंतर मग मग काय करत मग आता काय करायचं काय म्हटलं. परत त्यात बदलीवर होतं त्यावेळी. बदलीनंतर म्हणजे दिवस भरायचं नाही, पगार कमी यायचं. त्यानंतर म्हणजे स्वतःचं काय तर करावं म्हणून हा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला म्हणजे दुसऱ्याकडून घेतलं, दुसऱ्याकडून घेऊन चालवलं. मग त्यानंतर मग स्वतः बनवायचं एक चालू केला. स्वतः बनवायला गेलं. मग स्वतः बनवून आपलं तर रोजचं 700-800 रुपये हाजरी पडतो. सुरुवातीला काय नाही 2000 मध्ये चालू 2000मध्ये चालू केले. मग 2000 रुपयापासून मग आता कमीत कमी रोजचं 700-800 कमीत कमी पगार पडतो. सर्व खर्च. काय याच्यात पदार्थ असतात? समोसा असतं आणि त्यानंतर बालुशा आणि शंकरपाळी, गुलाबजामुन, लाडू, मोतीचूर लाडू बनवतो आणि पेटीस असतं आणि कडक भजी असतं आणि शेंगापोळी ठेवतो. पहाटे 5ला चालू करतो. 4ला उठतो आम्ही. 4ला उठून आम्ही मिसेस आणि मी आम्ही माल तयार करायला सुरुवात करतो 5 वाजता. विक्रीसाठी कधी बाहेर पडतो? सर्व मटेरियल बनवत तर बघा काहीतरी 11:30, 12, 12:30 पर्यंत होऊन जातं. मग त्यानंतर थोडंसं जेवण करून काहीतरी 2:30 वाजता 2च्या नंतर बाहेर पडतो. 2च्या नंतर बाहेर पडतो. दत्तात्रय साळुंखे हे आधी सायकलवरून समोसा, गुलाबजामुन आदी जेवणाचे पदार्थ विक्री करत होते. बदलत्या काळानुसार दत्तात्रय साळुंखे यांनी आता दुचाकी वाहन घेतले असून त्यावर जेवणाचे पदार्थ विकत आहे. सोलापूर शहरातील बुधवार पेठ, मंगळवार बाजार तसेच ग्रामीण भागातील मारडी, कारंबा, गुळवंची या ठिकाणी आपल्या दुचाकीवरून जाऊन नाश्ता विक्री करत आहे. या दुचाकी गाडीमधून समोसा, वडापाव, पॅटीस, बर्फी, शेंगापोळी, बालुशाही, अंडावडा आदी पदार्थ विक्री करत आहे. या व्यवसायातून दिवसाला 800 ते 900 रुपयाची कमाई होत आहे. तर महिनाअखेरपर्यंत 23 ते 25,000 रुपयाची कमाई ते करत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.